असाल तर तुमचे नोटबुक्स, डायरीज तयार ठेवा. मागील काही दिवसापासून आपण एक संदेश मालिका सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे वॉकिंग थ्रू द लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस. देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 9वा भाग आहे. आणि आजचा विषय आहे समृद्धी सामान्य, प्रॉस्पेरिटी जनरल. परंतु त्यापूर्वी मला आभार मानू द्या तुमचे, जे तुम्ही YouTube संदेशाच्या द्वारे ऐकून कॉमेंट्स करत आहात आणि कशा रीतीने हे संदेश तुम्हाला आशीर्वादित ठरत आहे हे सांगतात, कळवतात. याच्यावरून एक जरी शब्द असला आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तर तरीही तुम्ही कुठं आहात, कुठून पाहत आहात, ऐकत आहात हे आम्हाला कळतं. कोणत्या राज्यातून, कोणत्या देशातून, कोणत्या भागात. आणि तोच विषय आपण सुरू करूया. जुन्या करारामध्ये देवाने त्याच्या लोकांसाठी वतनाची भूमी, एक देश ठेवलेला होता. आणि नव्या करारात आज आपल्यासाठी वचनांची भूमी, वचनांचा देश आहे. जुन्या करारामध्ये यहोशुआ नावाच्या संदेष्टाच्या द्वारे, नेत्याच्या द्वारे देवाने त्याचे लोक इस्रायलींना त्यांच्या वतनाच्या भूमीत आणलं. आणि नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आपल्याला त्याच्या वचनाच्या भूमीत आणत असतो. तर जुन्या करारात वचनाची भूमी होती, नव्या करारात वचनाचा देश आहे. आणि यहोशुआला इस्रायलाचं वतन, त्यांचं वतन, तो वतनाचा देश कसा काबीज करायचा, कसा मिळवायचा, याच्या स्पष्ट गाईडलाईन्स, मार्गदर्शक सूचना परमेश्वराने दिलेल्या होत्या. आणि त्यानुसार त्याने केलं आणि तो देश काबीज केला आणि इस्रायल लोकांना वाटून दिला. आणि त्यामुळेच ह्या संदेश मालिकेचं नाव आहे की वचनाच्या भूमीतून चालताना. की कशा रीतीने आपण देवाच्या वचनात जे लिहिलेले अभिवचन आहेत, प्रॉमिसेस आहेत, ते आपण काबीज करू शकतो, मिळवू शकतो, हे आपण या मालिकेत पाहत आहोत. आणि विशिष्ट प्रकारे स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने देवाने यहोशुआला मार्गदर्शन केलेलं होतं. आपण वाचू यहोशुआच्या पुस्तकाचा पहिला अध्याय आणि याचं 3रं वचन. आणि या ठिकाणी परमेश्वराने असं म्हटलं, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. देईल नाही तर दिले आहे. यहोशुआ 1 आणि वचन 3. आणि त्याच प्रकारे नव्या करारात देखील आहे की आपणही आपल्या वतनात, ख्रिस्तामध्ये जे आपल्यासाठी वतन राखून ठेवलेलं आहे, ह्याच रीतीने आपण प्रवेश करत असतो, ते काबीज करत असतो. की प्रत्येक वचन जे आपल्याला समजतं, ज्याच्यावर आपण विश्वासाने ग्रहण करतो, त्या वचनात लिहिलेलं आपल्याला अनुभवायला येतं आणि ते घडून येतं. जसं त्याला सांगितलं की ज्या भूमीवर तू पाऊल ठेवशील ती मी तुला दिलेली आहे, तसं परमेश्वर आपल्याला सांगतो की ज्या वचनावर तू विश्वास ठेवून स्वीकारशील ते मी तुला दिलेले आहे. आणि ह्या आठवड्यामध्ये 2 गोष्टीवर आपण फोकस करणार आहोत. आपलं जे वतन ख्रिस्तामध्ये आहे त्या, आणि त्या 2 गोष्टी आहेत समृद्धी आणि आरोग्य. आता ह्या पूर्वीच्या काही भागामध्ये आपण थोडक्यात हे विषय घेतलेले आहेत, परंतु या ठिकाणी विशिष्टपणे परमेश्वराने यहोशुआला ह्याविषयी काय सांगितलं होतं जरा ऐकू. यहोशुआच्या पुस्तकाचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. आता हे लक्षात घ्या की यहोशुआजवळ पूर्ण बायबल नव्हतं, तर मोशेने जे 5 पुस्तके लिहिली तेवढंच यहोशुआचं बायबल होतं. पण तरीही परमेश्वर सांगतो, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. यहोशुआ 1 आणि वचन 8. म्हणजे देवाने ही गॅरंटी दिली होती की जर त्याने देवाचं ऐकलं तर सुख आणि यश प्राप्ती हे त्याला मिळायचं ठरलेलं आहे. आता हे जे परमेश्वर त्याच्यासाठी करणार होता, त्याला देणार होता, त्याच्यासाठी 3 अटी होत्या, 3 कंडिशन्स होत्या. आणि त्या अशा, पहिली कंडिशन, पहिली अट ही होती की देवाच्या वचनावर मनन करणे किंवा विचार करणे. दुसरी अट होती की देवाचं वचन मुखी असणं किंवा मुखाने बोलणं, पाठ करणं. आणि तिसरं होतं की त्या वचनात जे सांगितलेलं आहे
त्याप्रमाणे अनुकरण करणं म्हणजेच आज्ञापालन. आता हे वचन यहोशुआ 1:8 हे एका व्यक्तीला त्या काळात एका विशिष्ट सिच्युएशन मध्ये परिस्थितीत दिलेलं होतं. परंतु आज आपण असं वचन पाहू, असा शास्त्रभाग पाहू की जे आपल्या सर्वांसाठी आणि कोणीही जे विश्वासाने ग्रहण करेल त्यांच्यासाठी आहे. की त्या वचनावर जर विश्वास ठेवून ते मिळवलं, विश्वास धरून ते क्लेम केलं, दावा केला आणि त्याच्यातल्या अटी शर्ती पूर्ण केल्या, तर ह्या ज्या गोष्टी, दोन गोष्टी यहोशुआला परमेश्वराने सांगितलं की सुख, प्राप्ती आणि यश हे घडेल, त्या दोन्ही गोष्टी आज तुम्हाला मलाही प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून ते जे वचन आहे जे आपण पाहणार आहोत ते सर्वांसाठी आहे. स्तोत्र 1 आणि वचन 1 ते 3 हा तो शास्त्रभाग आहे, हे ते वचन आहे. आता स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये प्रार्थना आहे, उपकार स्मरण आहे आणि स्तुती स्तवनही आहे. परमेश्वराने काय केलं, काय करीत आहे, तो कोण आहे याविषयी. आणि स्तोत्र, पहिल्या स्तोत्राच्या पहिल्या 3 वचनामध्ये स्तोत्र करता काय लिहितो जरा ऐका. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आता धन्य या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वादित, एवढंच. तो धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जाते. स्तोत्र 1 आणि वचन 1 ते 3. आता ह्या शास्त्र भागाचा जरा विचार करूया. याच्यात 4 भाग आहे. पहिला पॉइंट हा की जो व्यक्ती परमेश्वराचं ऐकतो, आज्ञापालन करतो, त्याच्या वचनात रमतो, तो कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. की प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा. आणि आपल्याला माहित आहे की प्रवाहाजवळ जे झाडं असतात ते नेहमी हिरवेगार टवटवीत असतात. स्तोत्रकर्ता म्हणतो की तो मुळावलेला, रोपलेला झाडासारखा आहे. म्हणजे त्याच्या मुळ्या खोल जमिनीत गेलेल्या आहेत. म्हणजे पहिलं चित्र जे आपल्याला आढळतं ते अशा व्यक्तीचं की जो स्ट्रॉंग आहे, सबळ आहे, मळावलेला आहे, जो अस्थिर नाही तर स्थिर आहे, ज्याला कोणतीही परिस्थिती, कोणतंही वातावरण कोणीही हलवू शकत नाही किंवा उपटून टाकू शकत नाही. परिस्थिती कशी असली तरी त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या आहेत. तो कोणत्याही परिस्थितीने भीत नाही किंवा डगमगत नाही, झाडाप्रमाणे. आणखी एक गोष्ट या ठिकाणी अशी की त्या झाडाच्या मुळ्या खोल गेलेल्या असल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड आणि त्याच्या मुळ्या खोल गेल्या असल्यामुळे त्या मुळांना नेहमी पाणी उपलब्ध होतं. बाहेर पाऊस जरी पडला नाही, बाहेर जरी वातावरण कोरडं असलं तरी संपूर्ण झाड हिरवगार राहू शकत होतं, कारण त्या झाडाच्या मुळ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ असल्यामुळे त्या पाण्यातून ते जीवनसत्व घेत होत्या. आता दुसरं जे चित्र ह्या शास्त्र भागात आपल्याला आढळतं त्या मनुष्याचं की तो आपल्या हंगामी फळ देतो. जीवनात प्रत्येकाच्या वेगवेगळे सीझन असतात आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो त्याच्या सीझन मध्ये फळ देतो. म्हणजे तो फलद्रूप आहे, फळ देणारी व्यक्ती आहे. आणि परमेश्वर हीच अपेक्षा आपल्याकडून करतो, नाही का, की आपण निष्फळ नाहीत, आपण फळ द्यावं आणि आपलं फळ टिकून राहावं. आणि प्रभू येशूने सांगितलं की जे झाड फळ देत नाही, माझा स्वर्गीय पिता ते कापून टाकेल, तोडून टाकेल आणि अग्नीत टाकून भस्म करेल. म्हणजे फळ देण्याचं रहस्य हे आहे की देवाच्या अटीशर्ती पूर्ण करणे, देवाच्या वचनात राहणे, त्याची कृपा, त्याची मर्जी, त्याच्या आशीर्वादाचा अनुभव घेणं. तिसरी गोष्ट जी आपल्याला या शास्त्र भागात शिकायला मिळते ती ही की त्या झाडाची पानं कोमजत नाहीत. म्हणजे ते पानं नेहमी हिरवेगार टवटवीत असतात. आता कोणतंही झाड जे आपण पाहतो पहिल्याने आपल्याला त्या झाडाच्या पानं दिसतात, नाही का. पानं जर कोमेजलेली असले तर आपण म्हणतो की ते झाड सुकलेलं आहे. म्हणजे हे जे चित्र आहे पानाचं
पानं जर टवटवीत असले म्हणजे झाड टवटवीत, हे समृद्धीचं प्रतीक आहे. पिक्चर ऑफ प्रॉस्पेरिटी. म्हणजे अशा व्यक्तीकडे जो ह्या गोष्टी करतो, जर आपण पाहिलं तर तो नेहमी टवटवीत हिरवागार असा असतो. तो कोमजलेला नसतो. तो डिप्रेशन मध्ये गेलेला नसतो. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, वर्तनावरून दिसून येतं की तो पाण्याच्या प्रवाहाजवळ, देवाच्या सानिध्यात, त्याच्या वचनात चालणारा व्यक्ती आहे. चौथी गोष्ट, चौथा पॉइंट जो आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतो तो हा, की तो जे काही हाती घेतो ते सिद्धीच जाते. आणि जे काही म्हणजे काहीही, मग ते काम कोणतंही असो, तो व्यवसाय कोणताही असो, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. म्हणजे अपयश त्याला माहित नाही. तो कधीही कधी अपयशी ठरत नाही. कारण तो देवाच्या वचनात मोडावलेला आहे. त्याला मनस्ताप माहित नाही. तो देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेत आहे. आणि किती सुंदर चित्र आहे ना. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनांकडे पाहतो, त्या वचनामध्ये काही वेळेस काही अटी शर्ती पण दिलेल्या असतात, की जर आपण हे केलं तर परमेश्वर ते करेल. आता या ठिकाणी देखील 5 अटी सांगितलेल्या आहेत, की ह्या व्यक्तीच्या, की जो यशस्वी होतो, जो टवटवीत राहतो, परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. 5 कंडिशन्स. त्याच्यात 3 नकारात्मक आहेत आणि 2 पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आहेत. आता पहिली अट, पहिली कंडिशन ही, की हा व्यक्ती दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. सल्ला मसलत हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतीपासून प्रत्येक अधिकाऱ्यांना, प्रत्येकाला सल्लागार असतात, की सल्ला देणारे, सुचवणारे, काय करायचं काय नाही करायचं, काय केलं तर काय होईल, नाही केलं तर काय. आणि म्हणून हा जो व्यक्ती आहे, जो यशस्वी असतो, अपयशी ठरत नाही, पाण्याच्या प्रवाहात लावलेल्या झाडासारखा असतो. त्याचं रहस्य काय? पहिली गोष्टी, 2 गोष्टी सांगितल्या. तो काय करत नाही आणि मग तो काय करतो. ह्या 2 गोष्टी आहेत. तो काय करत नाही, दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. दुर्जन म्हणजे कोण? की जे देवाला मानत नाही, देवाच्या अधीन नाही, ज्यांना देवाची ओळख नाही, जे स्वतःच्या बुद्धीने चालतात ते. तो अशा लोकांचा सल्ला घेत नाही. तुम्ही आणि मी, आपणही कोणाचा तरी सल्ला घेत असतो नाही का? प्रत्येक जण सल्ला घेतो आणि म्हणून आपण कोणाकडून सल्ला घेतो, कोणाशी सल्ला मसलत करतो हे महत्वाचं आहे. आपल्या सल्ल्याचा सोर्स कोण आहे? दुर्जन आहे का, हे पण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट ही, की दुर्जनाचा सल्ला हा नेहमी चुकीचा असतो. देवाच्या वचनाच्या, देवाच्या इच्छेच्या किंवा विचारांच्या विरुद्ध असतो. त्याच्यात माणसाचे विचार, मानवी बुद्धी, मानवी विचार असतात. त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी ज्या जगात चाललेल्या आहेत, त्याला संमती दिली जाते. आणि म्हणून दुर्जनाचा सल्ला हा नेहमी चुकीचा ठरतो. देवाने त्याच्या वचनात जे सांगितले आहे त्याच्या विरुद्ध दुर्जनांचा सल्ला असतो. उदाहरणार्थ, चुकीच्या रीतीने पैसा कमावणे, चुकीच्या गोष्टी करणे, हा दुर्जनांचा. सर्व जग करतं, सर्व लोक करतात, मग त्याच्यात काय? तिसरी गोष्ट आपल्याला जी पाहायला मिळते ही, की दुर्जनांचा सल्ला हा अनैतिक असतो. नीतीला धरून नसतो, तो अनैतिक असतो. चौथी गोष्ट ही, की दुर्जनांचा सल्ल्याचा उद्देश देखील चुकीचा असतो. देवाचं गौरव हे नसतं. तर मला काय मिळेल? मग कोणाचंही नुकसान दुसऱ्यांचं झालं तरी चालेल, मला त्याच्यातून काय मिळेल, म्हणजे हा उद्देश चुकीचा असतो. आणि काही वेळेस दुर्जन जे अशा चुकीच्या लोकांकडून आपण सल्ला घेतो ते सल्ला योग्य देतात असं नाही. त्यांचा उद्देश वेगळा असतो. तर तुमचं चांगलं व्हावं हा उद्देश असेल, चांगला सल्ला देतील. पण वाईट व्हावं हा उद्देश असेल तर ते चुकीचा वाईट सल्ला देतील. म्हणून दुर्जनांचा सल्ला घेऊ नये असं शास्त्रात सांगितलं. 5वी गोष्ट जी आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते ती ही, या सर्व गोष्टी तो करतो दुर्जनांचा सल्ला घेऊन, त्यांच्या विचाराने सल्ला मसलेली चालतो, म्हणून त्याचं अपयश ठरलेलं आहे. शेवटी त्याचा नाश हा ठरलेला आहे असं शास्त्र सांगतं. म्हणजे हा व्यक्ती काय
करतो ते सांगितलेलं आहे. दुर्जनांच्या सल्ला मसलीत चालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, ज्या गोष्टी तो. आणि मग आणखी दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या ह्या नेगेटिव्ह कंडिशन्स. आणि ह्या नेगेटिव्ह किंवा नकारात्मक अटी काय सांगितल्यात बघा, की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही अंडरलाईन करा म्हणजे चालणं. दुसरी गोष्ट, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या किंवा धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. म्हणजे चालणं, नंतर उभा राहणं आणि मग बसून घेणं. अगोदर चालता चालता आपण म्हणतो त्याला काय होतं, आपण काही लोकांचा सल्ला घेतो, तुम्हाला काय वाटतं, काय करायचं, कसं करायचं. आणि मग तो सल्ला चांगला वाटल्यानंतर, पटल्यानंतर काय होतं, की चालता चालता आपण त्यांच्याबरोबर बसतो, गप्पा मारू लागतो, आपले प्रॉब्लेम शेअर करू लागतो. आणि कालांतराने काय होतं, की आपण त्यांच्याबरोबर उभा राहू लागतो, त्यांच्या संगतीत जाऊ लागतो. ह्या निगेटिव्ह कंडिशन. आता ह्या उलट पॉझिटिव्ह काय सांगितलेलं आहे, की दोन गोष्टी, की त्याचा भाव किंवा तो देवाच्या वचनात रममान होतो, मनन करतो. म्हणजे तो विचार करतो की मी हे जे करणार आहे ते देवाला आवडेल का, देवाच्या वचनात धरून आहे का. त्याला देवाचा भय असतो. तो देवाच्या वचनात अहोरात्र मनन करतो. अहोरात्र मनन करणं म्हणजे 24 तास शास्त्र घेऊन बसणं, काही काम धंदा न करणं असा त्याचा अर्थ नाही. अहोरात्र मनन करणं म्हणजे विचार करणं. आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीची काळजी असली तर आपण कामावर असलं तरी त्या गोष्ट आपल्या डोक्यात राहते. बाजारात रस्त्यावर असलं तरी आपल्या डोक्यात तो विचार राहतो. म्हणजे काय, की आपण मनन करत आहोत की हे काम किंवा हे कसं करायचं, काय करायचं. तसंच वचनावर मनन करणं म्हणजे आपण कुठेही असताना काही करत असताना आपलं लक्ष, आपले विचार वचनावर केंद्रित करणं, त्या वचनाचा विचार करणं म्हणजे अहोरात्र मनन करणं. तर जो व्यक्ती यशस्वी असतो, ज्याचं पानं कोमजत नाही, जो हिरवागार टवटवीत झाडासारखा असतो, अपयशी नसतो, त्याचं कारण काय, की तो देवाच्या वचनावर मनन करतो. आणि देवाच्या वचनावर कोण मनन करतो, जो देवाशी जोडलेला आहे, जो देवाशी प्रभू येशूच्या द्वारे कनेक्ट झालेला आहे, त्याला शास्त्राचं महत्व, त्याला चर्चचं भक्तीचं महत्व कळतं. तो काही आजारी पडल्यावर उशाला शास्त्र घेऊन झोपत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर प्रार्थना करत नाही. तर तो अहोरात्र दररोज नियमितपणे देवाच्या वचनात राहतो. आणि वचनात राहिल्यामुळे काय होतं, की पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं जे झाड, त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात, त्या पाण्यात गेलेल्या असतात. म्हणून जरी पाऊस पडला नाही इकडं, जरी वातावरण कसंही असलं, तरी त्या मुळ्यातून त्या झाडाला सत्व मिळतं आणि ते झाड टवटवीत राहतं. तसं परिस्थिती कशी असली जीवनात, किती अडचणी आल्या, किती प्रॉब्लेम असले, तरी आपल्या मुळ्या देवाच्या वचनात आपण राहत असल्यामुळे, मनन करत असल्यामुळे, बाहेरील परिस्थिती कशी असली तरी देवाच्या वचनातून आपल्याला आपल्या आत्मिक जीवनाचं जीवनसत्व आणि सामर्थ्य मिळत असतं. आणि म्हणून योग्य रीतीने मनन करणं, देवाच्या वचनावर मनन करणं, विचार करणं, हे असं का लिहिलेलं आहे, हे कोणी कोणाला म्हटलेलं आहे, परमेश्वर यहोशुआने काय केलं, देवाने असं सांगितलं, जे आपण वाचतो त्याच्यावर विचार करणं, तो सीन आपल्या डोळ्यापुढे आणणं म्हणजे मनन करणं. आणि ह्या रीतीने केल्यानंतर काय होतं, की आपल्या मुळ्या देवाच्या वचनात, देवामध्ये स्थिर जातात. आपण स्थिर होतो. लगेच एखादी गोष्ट झाली तर आपण डिस्टर्ब होत नाही, आपण अपसेट होत नाही, आपण निराश, खिन्न होत नाही, आपण भयभीत होत नाही की आता काय होईल. कारण आपल्या मुळ्या खोल गेलेल्या असतात वचनात. आणि म्हणून वचनातलं सामर्थ्य देव त्याच्या आत्म्याने आपल्याला देत असतो. म्हणून मनन करू, मनन करणं हे समृद्धीचं खरं रहस्य आहे. दॅट इज द की टू प्रॉस्पेरिटी. खरं जे खरं जे समृद्धी आहे ती वचनात मनन करण्याने आहे. म्हणून
जर चुकीचे विचार आपण केले तर योग्य प्रकारचं जीवन आपण जगू शकत नाही. आणि योग्य प्रकारचं जीवन जर जगायचं, जर जगत आहोत, तर आपण चुकीचे विचार करू शकत नाही, नाही का? म्हणून मनन करणं इतकं महत्वाचं आहे. आणि हे चित्र जे स्तोत्र 1 आणि वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की जो व्यक्ती यशस्वी होतो कधी अपयशी ठरत नाही, त्याचं हे चित्र आहे. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. म्हणजे अपयश नाही तर यश. आज आपण इथेच थांबू. हा विषय पुढे चालू राहील. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आमेन आमेन. मनन करणं हे समृद्धीचे खरे